अधिकारी म्हणते झाडे जगवा, पोरं म्हणते सर तुमची तुम्ही तिकडेच भागवा, पण पाऊस मात्र इकडे मागवा आणि पाण्यासाठी आंबाबाईचा जोगवा. हे किती दिवस चालणार आहे? थांबलं पाहिजे. झाड लावायचं नाही, झाड येत नाही. रिप्लांटेशनची आणखीन आपल्याकडे सुविधा नाही. हे झाड आहे का रोप आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे झाड आहे का रोप आहे? रोप आहे का झाड आहे? आता ते बाजूला जे आहे सुबाबळ, ते झाड आहे का रोप आहे? ही छोटीशी मुलगी थांबली, ते झाड आहे का रोप आहे ते? मग आता ह्याला झाड म्हणायचं का रोप म्हणायचं? रोप लावायचं का झाड लावायचं? काय लावायचं आपल्याला? हा, एवढा जरी आजच्या कार्यक्रमात झाडातला आणि रोपातला फरक कळला की सरकार म्हणते झाडे लावा, अधिकारी म्हणते झाडे जगवा, शिक्षक म्हणते तुमची तुम्ही तिकडेच भागवा आणि डोंगर मात्र केला लहान लेकरासारखा नागवा. काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. आणि हे फळं आपल्याला भोगायची नसतील, त्या पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आपल्याला एक छोटं काम करायचं. कोणतं काम करायचंय? काय लावायचं आपल्याला? रोप लावायचंय का झाड लावायचंय? आता इथून पुढे कधी झाडे लावा झाडे जगवा म्हणायचं नाही, सर्वांनीच म्हणायचं नाही. कारण रोप लावा, रोपातला आणि झाडातला फरक नसलं नाही कळल्यामुळं या सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. आणि मागे 1 शतकोटी वृक्ष लागवड येऊन गेली बघा. विलासराव देशमुख साहेबांना मी विनंती केली, साहेब तुम्ही हसमुख साहेब, मी देशमुख साहेब, आमचं गबाळ झालं गायब, महाराष्ट्राला लागला आहे परंतु झाड शिल्लक राहिलेलं नाही. आणि 9 मी आग्रह करून शतकोटी वृक्ष लागवड विलासराव देशमुख साहेबांना हे योजना करून घेतली. परंतु आज त्या शतकोटी वृक्ष लागवडीचं काय? त्याच खड्ड्यात पुन्हा पुन्हा झाड असते. असलेजी त्याच खड्ड्यात पुन्हा झाड असते आणि फुटू पुरते फक्त पत्रकाराचे नामचे लाड असते. हे वातावरण लय द्वाड आहे. आणि म्हणून आपल्याला एक छान गीत गाणं आवडतं ना तुम्हाला? ऊन लागायला लागले, आता ऊन लागणार नाही, ही सावली तुमच्याकडे येणार आहे, बरोबर आहे ना? हे छान गीत गाऊ आणि आपलं मी रजा घेतो कारण लेकरांना चटके बसायले. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, एक तरी रोप लाव मानसा. टाळी वाजवा. एक तरी रोप लाव, असे माझ्यासोबत वाजवायची. एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव. आता थांबा. हे वसुंधरेच लेन जर सर्व गेलं संपूर्ण, हे वसुंधरेच लेन जर सर्व गेलं संपूर्ण, संपेल सृष्टी संपेल मानो, संपेल सृष्टी संपेल मानो, मग संपेल आपला गाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव. आता थांबा. बंद झाले नदीचे वाहने. आपल्याकडे नदीला पाणी येलंय का? उन्हाळ्यात पाणी होतं का नदीला? राग आला नदीत जीव द्यावा वाटला तरी वाटतंय कशाला रे बाबा जीव द्यायचा, लयच वाळू पोळते या, आहे का नाही? तुम्हाला पावता येते का? नदीला पाणी काय येत नाही माहितीये का तुम्हाला? कशामुळे पाणी नाही नदीला? पाऊसही नाही. वा गुड. पाऊसही नाही. पाऊस कशामुळे पडत नाही? झाडामुळे का झाड नसल्यामुळं? तू उठून उभार बरं. तू उठून उभार. हा तू उठून उभार. उठ लवकर पटकन. कशामुळं पाऊस कशामुळे पड ना? हा झाड नसलं. मग आपल्याला काय आता झाड लावायचं का रोप लावायचं? शबास. तिच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. कारण मला ह्यांना बोलक्या करायचंय, थोडं मन हलक्या करायचंय आणि आपल्याला काम करायचंय.
बंद झाले नदीचे वाहने ऐकू येना कोकिळ गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू येना कोकिळ गाणे सावत हो रे भला मानसा सावत हो रे भला मानसा पनवी न थांबलिया नाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव. आता थांबा. झाड मागत नाही काही. आपल्याला काही झाड मागतं का हो? हे कशाचं रोप आहे तुम्हाला माहिती का? कशाचं आहे? यशस्वी करायचा असेल जीवनाचा कळस तर प्रत्येकानं लावायची एक दारात तुळस आणि केला आळस की ढासळा संसाराचा कळस. म्हणून आपल्याला लावायची तुळस. 24 तास ऑक्सिजन देणारी ही वनस्पती या. ज्यावेळेस लोक चंद्रावर राहायला जाणार आहेत त्यावेळेस हे जगातलं प्रथम रोपट आपलं चंद्रावर लावण्याचं ठरवलेलं आहे वैज्ञानिकांनी. त्याचं नाव आहे तुळस. आणि म्हणून झाड मागत नाही काही. झाड काय मागतं का आपल्याला? ते म्हणतं का हे मम्मी माझ्याकडे थोडासा ड्रेस आहे कमी तू देणार का आम्हाला हम्मी? होय. झाडाला आहे का पर्याय दुसरा डम्मी आहे का? आहे का पर्याय? मग झाड म्हणजे झाडच असतं. झाड काय मागतं का आपल्याला? काय देतं झाड तुम्हाला माहिती आहे का? झाड काय देतं मोठ्यानं सांगा. काय देतं झाड? ऑक्सिजन. आणखीन काय देतं? आणखी सावली. आणखी काय देतं? सगळ्यात मोठं आणखीन एक देतं की एक मातीचं फूल म्हणजे एक कणभर माती एक चिमूटभर माती तयार व्हायला लाखो वृक्ष आपलं लाखो वर्ष लागतात. परंतु ही झाडं आपले स्वतःचे पानं आपल्या बुडाला टाकतात आणि 1-2 वर्षामध्ये मातीचा थर वाढवण्याचं काम या जगाच्या पातळीवर सगळ्यात मोठं जर काही काम करत असेल तर ते झाड करते. आणि म्हणून झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही. झाड मागत नाही काही ते अखंड देतच राही. जाणवास दे याची मानसा नको घाल मुळावर घाव. एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव. एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव. उजाड झाले डोंगर सारे. वरी हात करून जरा. आपल्याला सुद्धा पाऊस प्रसन्न झालेला आहे. कधी नाही ते मला कळतंय तेव्हापासून यावर्षी जूनला पाऊस पडलेला आहे नाना. मस्त वाटायलंय. पक्षी आकाशात उडायल्यासारखं वाटायलंय. ही रंगीबेरंगी दृश्य पुणे मुंबईच्या लोकांना बघायला मिळत नाही. हे येरमाळ्याला जावं लागतं. आणि म्हणून माझ्यासोबत उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव. उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव. एक माझ्यासोबत म्हणा आता. उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव. एक तरी रोप लाव मानसा एक तरी झाड लाव. एक तरी रोप लाव मानसा एक